पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। श्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज विधान भवन मुंबई येथे पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा संदर्भात बैठक पार पडली। जिल्हाधिकारी सोलापूर यांनी सादर केलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर विकास व वाणिज्य संकुल आराखड्यास राज्यस्तरीय शिखर समितीच्या मान्यतेनंतर 18 जून 2026 रोजी सरकारने 3993 कोटींची प्रशासकीय मान्यता दिली आहे। नगर प्रदक्षिणा मार्गाचा विकास, चंद्रभागा नदी घाटाचे सुशोभीकरण, आधुनिक वाहनतळ, व्यापारी संकुल, शहर सुशोभीकरण, शहराला जोडणारे रस्ते व पूल आणि पालखी तळांचा विकास अशा विविध कामांसाठी एकूण 1387 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। राज्यस्तरीय शिखर समितीच्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या मागणीनुसार भूसंपादनासाठी आवश्यक निधींपैकी त्वरित 30% निधी वितरित करण्याचे निर्देश दिले आहेत। त्यानुसार 2026-27च्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे या आराखड्यासाठी 600 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। पंढरपूर नगर परिषद क्षेत्रातील बाधित नागरिकांच्या पुनर्वसनासाठी विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी मिळावी यासाठी जिल्हाधिकारी सोलापूर यांनी नगर विकास विभागाकडे प्रस्तावही सादर केला आहे। त्यामुळे विकास कामे अधिक वेगाने आणि नियोजनबद्ध पद्धतीने मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येत असलेला हा महत्त्वाकांक्षी विकास आराखडा पंढरपूरला जागतिक दर्जाचे तीर्थक्षेत्र म्हणून विकसित करण्यासोबतच वारकऱ्यांचा प्रवास अधिक सुकर, सुरक्षित आणि सुविधायुक्त ठरेल। तसेच धार्मिक पर्यटनाला चालना मिळून स्थानिक अर्थव्यवस्था, व्यापार आणि रोजगारीच्या नव्या संधी निर्माण होऊन पंढरपूरच्या सर्वांगीण विकासाला मोठी गती मिळणार आहे। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, आमदार समाधान अवताडे, आमदार अभिजित पाटील व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते।